नमस्कार, कसे आहात? मजेत आहात ना? तर दिव्या ब्लॉग्समध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे चमचमीत असा चिकन पुलाव। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मीठ टाकून झालं की चिकनला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि वरतून आपल्याला चिकनमध्ये पाणी नाही टाकायचं, कारण चिकनला पाणी सुटतं। त्यामुळे जे त्याच्या अंगचं पाणी सुटणार त्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन छान शिजवून घ्यायचं। आणि इकडे मी चिकन छान तेलामध्ये परतून घेतले। तुम्ही बघू शकता हळद, मीठ आणि कांदा व्यवस्थित चिकनला लागलेला आहे आणि नंतर त्यावरती एक ताट झाकून त्याला मस्त शिजू द्यायचं। चिकन शिजतंय तोपर्यंत मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून वाटण काढून घेतलं। चिकन बॉईल झालं की ते चिकन मी एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्याच कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये खडे मसाले, कांदा छान परतून घेतला। कांदा छान परतला गेला की त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो घालायचा आणि तोही छान तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा टोमॅटो छान फ्राय झालं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची। तुम्हाला जेवढं तिखट लागते त्याप्रमाणे तुम्ही मिरची टाकू शकता। जर लहान मुलं खाणार असतील घरामध्ये तर मिरची तुमच्या अंदाजानुसार कमीच टाका। मिरची पण छान फ्राय झाली की नंतर मी जे अद्रक, लसूण, कोथिंबीरचं वाटण काढलं होतं तेही टाकलं, तेही छान परतून घेतलं। आपले सगळे मसाले एकजीव झाले की त्याच्यामध्ये मी लकीचा बिर्याणी मसाला यूज केलेला आहे, ते थोडासा टाकायचा आणि परत एकदा मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। मिश्रण मिक्स झालं की मग जे आपण बॉईल केलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि तेही छान परतून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता आपले चिकन मस्त मसाल्यामध्ये फ्राय झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा। इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे आणि अर्धा किलो चिकनसाठी मी इथे 2.5 वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि मग नंतर त्या चिकनमध्ये टाकलं आणि त्यालाही छान तेलामध्ये 5 मिनिटं परतून घ्यायचं। तांदूळ चांगले परतून झाले की मग त्याच्यामध्ये आपल्या अंदाजानुसार पाणी टाकायचं। इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणचं वाटण राहिलं होतं, त्याच्यामध्येच पाणी टाकून ते परत त्याच्यामध्ये ॲड केलं।
पाणी टाकून झालं की वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आणि लक्षात असू द्या की आधी चिकन शिजवतानाही मीठ टाकलं होतं, तर त्या अंदाजाने वरतून मीठ टाका. नंतर इथं कुकरचं झाकण लावून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या. आणि इथे आपला चिकन पुलाव तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मी कुकरमध्ये बनवला आहे तरीही खूप मोकळा पुलाव झालेला आहे आपला. तर व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.